नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत ठरलं तर मग याच्या सेटवर आणि त्यातीलच काही गोड कलाकारच आपल्या सोबत आहेत. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे आहात सगळे? मस्त. आणि कसं चाललंय, लाईक नवीन ट्विस्ट असं काय काय नवीन बघायला मिळणार आहे आम्हाला? तर नवीन काय बघायला मिळतं तुम्ही बघतातच आहात आणि ज्याची वाट बघतायत एवढी वर्ष 3 वर्ष, तर ते तुमच्या समोर सगळं आता येणार आहे आणि खूप गमती जमतीच्या ह्याच्यातनं ते येणार आहे. म्हणजे आमची सायली जी आहे, जी धडपड करते तिच्या त्या धडपडीला ते यश येणार फायनली. हा, म्हणजे मी गेले अनेक इंटरव्ह्यू सांगत होते की तुमच्या मनासारखं होणार, तर ते फायनली घडणार आहे. तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते सगळं घडणार आहे. तुमच्या वतीचा राग हे सगळे काढणार आहेत माझ्यावर, त्यामुळे ते त्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. अरे वा, बरोबर. प्रेक्षकांना जे बघायचंय, ज्या प्रकारे बघायचंय तेच सगळं बघायला मिळणार आहे. खूप मोठा सीन आहे आणि मजा येणार आहे शूट करायला. तो सुरू झालाय, सीन सुरू आमचा झालाय आणि ज्या प्रकारे तुम्हा सगळ्यांना ते सत्य बाहेर येताना बघायचंय अगदी त्याच प्रकारे दिसणार आहे. त्यामुळे अजिबात तो एपिसोड तुम्ही मिस करू नका, कारण तुमचा जो राग आहे ना तो काढायला मी इथे आहे. तो मी काढणार आहे, सगळं सॉर्ट आउट करून देणार आहे तुम्हाला सगळं. म्हणजे तुमच्या मनात ज्या आजी बघतायत, जे काका बघतायत, ताई दादा जे बघतायत तुम्ही सगळ्यांनी, तुम्हाला वाटतं ना हिला ना असं हे केलं पाहिजे, हिला ना मारलं पाहिजे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे बघायला. आणि हीच काय त्या स्टार प्रवाहावरच्या 12 हिरोईन येऊन पण राग काढतायत, त्यांच्या वतीने सुद्धा सगळं घडतंय. एपिसोड मिस करू नका कुठचाच, हो की नाही? मजा अजूनच वाढणार आहे. हो हो. बरं, एवढं सगळं मी आत्ताच अमितशी वगैरे गप्पा मारून आले, म्हणजे आपले लाडके अर्जुन, अश्विन आणि चैतन्य त्यांच्यासोबत. त्यांनी सुद्धा काही सांगितलं की आता प्रियाचा खरा चेहरा बाहेर येणार आहे वगैरे. सो ही जेव्हा मोमेंट होती, लाईक रविराज दादांनी सायलीला मुलगी म्हणून स्वीकारणं, ती किती स्पेशल होती सायलीसाठी? ही तर म्हणजे 2 वर्षापूर्वीच घडलेली गोष्ट आहे. येस, पण परत आणि ते मला मुलगीच मानतात रविराज. त्यामुळे आम्हा दोघांसाठी पण हा एक खूप स्पेशल बॉन्ड आहे. जो परवा आपण म्हणजे आम्ही एक सीन केला, त्याच्यात मी त्याला सांगितलं की ती तुमची मुलगी आहे, पण तरी ती वागत नसली तशी तरी सुद्धा मी आहे, जी तुमची एक मानस कन्या आहे, आणि मी पण तुम्हाला आई वडीलच मानते, त्यामुळे आय एम ऑलवेज देअर, असं मी सांगितलं रविराजला. पण आता त्याला हा धक्का बसल्यावर जेव्हा आमचे पुढचे सीन्स होतील तेव्हा ते खूप इमोशनल असणार आहेत, कारण त्या दोघांना मी एकटीच सावरू शकते, कारण आमचाच तो एक रापू दाखवलाय. आणि त्यामुळे खूप छान असणार आहेत ते सीन. अजून झाले नाहीयेत कारण ह्या पुढे येणार आहेत. पण रविराजनी तर खूप पूर्वीच माझ्यावरती म्हणजे प्रेम आहे त्याचं मुलगी म्हणून. सो आता पुढचा जो सीन येणार आहे ह्याच्या पुढचा, तो जास्त इमोशनल असेल. अरे वा, लाईक या ट्रॅक मध्ये ट्रूथ ऑलवेज विन्स हा मेसेज जो तुम्ही देणार आहे तो कसा दाखवला गेला एक्झॅक्टली? ट्रूथ ऑलवेज विन्स. हे बघ, सत्य ना कितीही आरडाओरडा करत बाहेर फिरलं ना तरीही म्हणजे खोटेपणा, मी म्हणते आरडाओरडा करत जेव्हा बाहेर फिरतो, हे एडिट करा हा मी सांगते. खोटेपणा कितीही आरडाओरडा करत बाहेर फिरला ना तरी सुद्धा सत्य शांत राहून नेहमी जिंकतं. बरोबर. आणि त्याच प्रकारे शांतपणे आम्ही सगळे पुरावे समोर आणणार आहोत सगळ्यांच्या. आणि हा जो खोटेपणा घरामध्ये फिरतोय चालता फिरता प्रिया नावाचा, त्या खोटेपणाला सायली लिटरली कशी खेचत घराबाहेर नेऊन फेकून देते आणि कसं सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी आणते, हेच बघण्यामध्ये खरी मजा येणार आहे. कारण 3.5 वर्ष जेव्हा एखादी व्यक्ती सतत खोटं बोलतीये, सगळे सहन करतायत, तिचा जेव्हा पर्दाफाश होतो ना तेव्हा आरडाओरडा कमी होतो. शांतपणे राहून आपण जे करायचंय ते करतो आणि आता तेच होणार आहे. अरे वा, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांगणार नाहीये तुम्हाला. खूप मस्त. हा, म्हणजे आमचा सीनच 34 पानाचा आहे, त्यामुळे त्याची जी ट्रीटमेंट असणार आहे ती खूप वेगळी असणार आहे. ती बघायला खूप मजा येणार आहे, त्यामुळे मी आता सांगत नाही. आणि एनयूच्या कुठल्याही डेली सोप मध्ये आपण पाहतो की विलन्स काही ना काहीतरी कुरघोड्या करत असतात, त्यावर हिरो हिरोईन्स मात देतात, कधी ते हरतात कधी विलन्स हरतात, हे सतत सुरू असतो. पण त्याचा एक अंत येतो. बरोबर. त्या अंताला कायम आपले जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती कायम जिंकते निगेटिव्ह समोर. तर तो टप्पा ह्या मालिकेने आता गाठला आहे असं मला वाटतं. की अनेक वेळा असं झालं असेल कदाचित की प्रिया हरली, कधी सायली अर्जुन जिंकले, कधी असं ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. पण आता तो टप्पा आलाय जिथे मला वाटतं की म्हणालीस की ट्रुथ
Always wins. तर तो एक टप्पा आलाय की इट विन्स. अरे वा, मग काहीतरी मजा येणार आहे बघायला. ट्विस्ट करण्यामध्ये एक बोलतो ना, मजा पण येणार आहे तेवढी बघायला. आणि खरंच छान वाटलंय हे ऐकून. बरं, आता ह्या ज्या सिच्युएशन चालल्यात, बरं, आपण जरा थोडं रिअल लाईफ कडे येऊया. आता ह्या ज्या सिच्युएशन चालल्यात, काय ना काय घडतंय. जसं की आत्ताच बातमी आली आहे बाहेर की एक 2.5-3 वर्षाची मुलगी, तिला एक 60 ते 65 वर्षाचा माणूस रेप करतोय, जबरदस्ती करतोय तिच्यावरती. तर यावरती तुम्हाला तिघींना काय वाटतं की काय बदल घडले पाहिजे, किंवा काय काय प्रतिक्रिया आल्या, म्हणजे काय केलं पाहिजे त्याच्यावरती आपल्या गव्हर्नमेंटने, असं तुम्हाला तिघींना काय मी वाटतं? सांगू का, पहिल्यापासून म्हणजे हा तर आता झालाच आहे, पण इतके वर्ष बघतोय आपण की बरोबर. अन्याय मुलींवरती होतातच आहे. होतातच. म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं असं पण आहे की मुली ज्या प्रकारे कपडे घालून निघतात वगैरे, मग तुम्ही प्रोवोक करता वगैरे, तर तसं नाहीये. आता ही जी लहान मुलगी आहे, अशा कित्येक लहान मुली ज्यांच्यावरती अन्याय होतो, त्यांनी काय गुन्हे केले त्यांना काही कळतही नाहीये बरोबर. की आपलं काय चुकतंय वगैरे, कारण हे बिचारीला काही कळतही नव्हतं. तर आपल्याकडे ना कायदा इतका कमकुवत आहे ना की काही कडक शिक्षाच नाहीयेत. त्याच्यामुळे अशा लोकांना खूपच फावतं. म्हणजे त्यांना वाटतं की अरे आपल्याला काहीच होणार नाही, कोणी शिक्षाच काही करणार नाही वगैरे. तर आपले जे कायदे आहेत ते कडक कायदा झाला पाहिजे. आणि मी तर म्हणते की अशा लोकांना पब्लिक मध्ये सोडा, म्हणजे मग चांगलेच चांगलीच एकदम. त्यांची वाट लागेल म्हणजे. आणि त्याच्याशिवाय ती दहशत बसणारच नाहीये. म्हणजे हे रेप म्हण, हे ऍक्सिडेंट म्हण, कसे तुडवून जातात, कसे, म्हणजे कायदा व्यवस्था आपली विचित्र आहे. कडक करायलाच पाहिजे. बरोबर. त्याच्याशिवाय काहीच होणार नाहीये. तू काय सांगशील त्याबद्दल? संताप होतोय खरं सांगायचं तर, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अशा बातम्या सतत येत असतात. बरोबर. 97 वर्षाच्या जर का आजींवरती पण बलात्कार होऊ शकतो, 3 वर्षाच्या मुलीवर होऊ शकतो, तर म्हणजे मला असं झालेलं आहे की कुठेतरी कायद्याची भीती लोकांना उरलेली नाही. उरलेलीच नाही. आणि माझं तर स्पष्ट मत आहे, मी एक 4-5 वर्षांपूर्वी पण एक पोस्ट केली होती की छत्रपती शिवाजी महाराज परत आले पाहिजेत, बरोबर त्यांच्या आहे. शिक्षा परत यायलाच हव्या. बरोबर. कारण ते असताना कोणाची जरब नव्हती, कोणी धजावत नव्हतं अशा अजिबात नव्हती. गोष्टी करायला. आणि जर तशा शिक्षा परत आल्या, चौरंग करून टाका. ज्या अवयवाने तुम्ही गुन्हे करताय, करा ना, त्या अवयवांना छाटून टाका. मी माझं बरोबर. स्पष्ट मत आहे. कारण कसं आहे, जोपर्यंत माणसांना भीती बसत नाही ना या शिक्षांची, त्यामुळे होत राहणार हे गुन्हे. त्यामुळे आपल्या शिक्षा तितक्या लेवलच्या व्हायला पाहिजेत. म्हणजे जन्मठेप दिली, फाशी नाही, त्या माणसाला तेवढं सफर करायला लागलं पाहिजे लागलं पाहिजे. आणि पाहिजे. भोगलं पाहिजे त्याने. कारण त्या छोट्या जीवाने आज जे भोगलंय, तिच्या आईवडिलांनी जे भोगलंय, आणि असे अनेक जीव आहेत जे सगळीकडे भोगतायत. तर ह्याच्यासाठी शिक्षाच तेवढी स्ट्रॉंग पाहिजे. आणि बरोबर. माझं स्पष्ट मत आहे की महाराजांच्या काळातल्या ज्या शिक्षा होत्या त्या परत आल्या पाहिजेत. डेफिनेटली हे खूपच एकतर ही न्यूजच डिस्टर्बिंग आहे. हे कायम जेव्हा जेव्हा येतं तेव्हा वाटतं की आपण आपल्या आजूबाजूला या गोष्टी घडतायत. म्हणजे आपल्या सोबत जरी घडल्या नाहीत तरी त्याची दाहकता तितकीच जास्त आहे की ती माझ्या घरात घडल्यासारखी आहे. त्यामुळे मी खूप लहान आहे विचारांनी सुद्धा हे सांगायला की आपली न्यायव्यवस्था कशी असली पाहिजे. माझा प्रियांका म्हणून न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण जर अशा आरोपातून तो आधी सुटला असेल तर कुठेतरी आपण कमी पडतोय ह्याची जाणीव आपल्या न्यायव्यवस्थेला, आपल्या गव्हर्नमेंटला व्हावी अशी नक्की म्हणजे माझी मागणी आहे त्यांच्याकडे. आणि असं मला माहिती आहे की गुन्हेगार निर्दोष सुटला तरी चालेल, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये या तत्वावर आपण कायम चालत आलेलो आहोत. पण आता जर एक गुन्हेगार सुटत असेल तर मग काहीतरी गडबड आहे आणि त्यावर आपल्याला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तर पण आय होप की जस्टिस तर मिळणार 100%. म्हणजे आपण ज्या देशात राहतो तर मला वाटतं की थोडा उशिरा का असेल ना पण जस्टिस मिळणार. आणि मला वाटतं की आपणच आपल्या आजूबाजूच्या माणसांनी थोडंसं सामाजिक भान आता वाढवलं पाहिजे की आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण प्रोटेक्ट करायला शिकलं पाहिजे. कारण जसं ही म्हणाली की आजी आहे का लहान मूल आहे का आपल्या वयाचे आहेत, वयाला आता काही बंधनच राहिलेलं नाहीये, ना करणाऱ्याचं ना होणाऱ्याचं. म्हणजे त्यामुळे आपणच मला वाटतं की एकमेकांना प्रोटेक्ट करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. नाही, आणि मला असं वाटतं की आपली जी केस झाली होती, निर्भयाची केस झाली होती, तर ती पण सगळ्यांच्या समोर आहेच. त्याच्यामध्ये ते एका मुलाला का तो अंडर एज आहे म्हणून त्याला त्यांनी फक्त त्या ह्याच्यामध्ये पाठवलं. पण अंडर एज असताना त्याला ही तर अक्कल होती ना की तो काय करतोय याची. मग तसं असताना खरं त्यांनाही शिक्षा तेवढीच कडक व्हायलाच पाहिजे ना. ते नाही होते आपल्याकडे, म्हणून मग सगळे सरसावतात. खूपच वाईट वाटतं ह्या गोष्टींचं. अजून स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे. नक्कीच खूपच घ्यायला पाहिजेत.
वाईट वाटते ह्या गोष्टीचं खरंच. नक्कीच हा मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा, रादर दॅन हा मेसेज तिथपर्यंतही पोहोचव माझी इच्छा आहे स्वतःची. आणि काय सांगू का, म्हणजे मी थोडंफार हे काम, म्हणजे जेव्हा मी दामिनी पिक्चर जेव्हा केला तेव्हा माझ्यावरती जेव्हा तो सीन जेव्हा शूट झाला ना, तेव्हा मी अक्षरशः ना, म्हणजे इनडायरेक्टली मी ना हे सगळं अनुभवलं असं मला वाटतं. म्हणजे मला अगदीच, म्हणजे लोकांना अजूनही ते स्वतः म्हणतात की जवळ तो सीन बघताना काटा येतो, पण मी तो अनुभवलाय. मी त्याच्यात तेव्हा मला त्याच्यात मला फिलिंग्स कळल्यात काय आहेत. काय होतं आणि तुम्ही कितीही त्यांना अगदी डिफेन्स करायचं शिक्षण द्या, पण तुम्ही नाही तेव्हा करू शकत ह्या सिच्युएशनला, असं मला तरी वाटतं. मुली त्याच्यामुळे अशा घाबरून जातात की काय करायचं काय अगदीच नाही. अगदीच तुम्ही हतबलच असता आणि काहीच तुम्ही करू शकत नाही. तेव्हा तुमची न्यायव्यवस्था ही कडक व्हायला पाहिजे, त्यांना कडक शिक्षा झाल्याच पाहिजेत. अगदीच. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल, आणि छान गप्पा पण झाल्या. थँक्यू सो मच. भेटू आपण परत. येस. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? तुम्ही सगळ्यांनी ठरलं तर मग वर खूप प्रेम केलं आहे आणि तसंच करत आहात. मी सगळ्यांना एवढीच रिक्वेस्ट करीन की आमचे जे एपिसोड्स येत आहेत त्यातला एकही एपिसोड मिस करू नका, कारण आमची मालिका आता अशा एका रंजक टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे ज्याची तुम्ही सगळेच जण वाट बघत होतात आणि सगळेजण खूप मेहनत करतोय. त्यामुळे प्लीज कुठलाही एपिसोड मिस करू नका. बघत राहा, ठरलं तर मग फक्त आपल्या स्टार प्रवाह. आणि सगळ्यांना जे प्रश्न पडत आहेत की आता हे सगळे जर सगळं तन्वीचं ओपन होते वर, तर तुमची त्या मालिका संपत आली आहे का, तर तसं नाही आहे. अजून बरंच काही आहे. अजून कळायचंय की मी त्यामुळे मालिका संपत नाहीये. नक्कीच तुमचं प्रेम वाढतंय, तसे आमचे भाग पण वाढणारच आहे. त्यामुळे बघत राहा, ठरलं तर मग प्रेम करत राहा. असंच करत राहा प्रेम. थँक्यू सो मच.